प्रेस कॉन्फरन्स ज्या तितून तुमचे स्वागत करता सगळ्यांचे। आणि विषय जो दोन विषय हा ट्रान्सपोर्टाच्या संदर्भात। पहिलो विषय म्हणजे आमचे मिनिस्ट्री ऑफ रोड अँड ट्रान्सपोर्ट हायवेज यांच्यानी 4/10/2021 एक नोटिफिकेशन काढले आणि ह्या नोटिफिकेशना प्रमाणे ज्यो आमच्यो ट्रान्सपोर्ट व्हेकल ज्यो आहा सगळ्यो त्यो फिटनेस काबार जाल्या उपरांत तांकां 50 रुपया पर डे फायन लायली थंयसर। आतां फायन लावपाचो एक्चुअली प्रश्नच येना। फिटनेस काबार जाल्या जाल्यार प्रत्येक जाण गाडी आपल्या दारान दवरता किंवा आपल्या सोयीनुसार खंय तरी बस स्टँडार पार्क करता किंवा आनी खंय पार्क करता। पुणून हांगासर दुर्दैवान हो निर्णय घेतलो गेलो आनी आमच्या गोंय सरकारान हेका कांयच विरोध करूंक ना। पूण तेका लागून जेन्ना आमकां हें दिसून येयलें आनी ही फायन जी आहा कोविडान गाडयो बंद आसलेल्या कारणान जेन्ना आमी चालू करपाक गेले जाल्यार पळय जाल्यार कोणाक 60,000 कोणाक 70,000 कोणाच्या ट्रकांक 1.5 लाख बी अशी फायन येवपाक लागली। एक पायलटान म्हाका हो इन्सिडंट नदरेक हाडून दिलो की तेजो बापूय एक्सपायर्ड जाल्लो म्हणून तेची 2-3 वर्सां बापायची मोटरसायकल बंद आसली। ती जेन्ना तो सगळें डिस्पोज करपाक स्क्रॅपाक दिवपाक गेलो तेन्ना आरटीओन ताका सांगलें कितें की तुजी फायन जी आहा 21,000 येता। तेजी मोटरसायकल स्क्रॅपाक 3,000 कितें मागताले पूण फायन आरटीओची 50 रुपया दिसा प्रमाणे 21,000 जावपाक लागली। तेणी हो नदरेक हाडल्या उपरांत आमी हेचेर अभ्यास केलो मागीर आमकां आदळून येयलें 50 रुपया पर डे फायन लायल्या म्हणून। हेका विरोध करपाक आमी 18/6/2024 पयले रिप्रेजेंटेशन दिलें मिनिस्ट्री गोंयच्या चीफ मिनिस्टराक आनी मिनिस्ट्री ऑफ रोड अँड ट्रान्सपोर्ट हायवेजाक आनी तितून मागले की हे 50 रुपया प्रमाणे पयशे तुमी लायल्या हे गाडी आमच्या ताब्यान आमी दवरता। काही कडेन बॅटऱ्यो चोरून व्हरता स्टेपनी चोरून व्हरता तेका कोण जबाबदार तेन्ना हे फाटीं घेवचें म्हणून। तरी आसतना सरकारान आयकोंक ना म्हणून खंय तरी परत आमी 11/7/2024 परत आनी एक रिप्रेजेंटेशन दिलें आनी हे रिप्रेजेंटेशन जेन्ना पळय दिलें पळय तेन्ना खंय तरी मुख्यमंत्र्याक मेळोन आमी एक आंदोलनाचो बी इशारो दिल्लो चवथी कडेन की आमी नाजाल्यार कट्टी घेवन मुख्यमंत्र्याच्या दारान बसतले म्हणून। ती मिटिंगेन मुख्यमंत्र्यान खंय तरी आश्वासन दिलें की आपूण हें काडपाक पावलां उखलता एक डिमांड आमचो पास करतना आनी त्या प्रमाणे पावलां उखलून एक नोटिफिकेशन तेंच्यांनी पब्लीश केलें आमचे हेका 19 सप्टेंबर 2024 ह्या दिसा एक नोटिफिकेशन पब्लीश केलें आनी त्या नोटिफिकेशनान काही एरर येयले आनी त्या एररा प्रमाणे मायनिंगेचे ट्रक आनी रुटाच्यो बसी पळय आहा हेंचीच फायन काडपाचें प्रोविजन तेंच्यांनी केलें। मागीर जे असिस्टंट डायरेक्टर आहा तेंच्यांनी आमकां हे सगळे नदरेक हाडून दिले की बाबा हे मोटरसायकली आहा टॅक्सी आहा कोणाचो ट्रक आहा किंवा कोणाची रिक्षा आहा हेंकांय एप्लिकेबल जायना। तेका लागून आमी परत तेका 4/11/2024 एक ऑब्जेक्शन दिलें म्हणजे नोव्हेंबराचे 4 तारखेक ऑब्जेक्शन दिल्लें। सरकार आयज फाल्यां करून शेवटी सरकारान हे काल नोटिफिकेशन काडलेलें आसा आनी ह्या नोटिफिकेशना प्रमाणे सगळे जे आहा पळय 50 रुपया प्रमाणे सगळ्या गाडयांक म्हणजे टॅक्सी मोटरसायकल रिक्षा हेंचे खूब लोक म्हाज्या संपर्कानूय आहा तांकां लागून मुद्दम हांव ही प्रेस घेता आयज तुमकां कळपाक लागून की सरकारान कालच्यान निर्णय घेतलेलो आहा की फक्त 1,000 भराप आनी तुमचे जे पासिंग बी पळय कोणाचे उरलेले आहा पळय ते 1,000 भरून ते करून घेवप। फायनीचो एमावंट आहा पळय तो तुमकां भरचो पडचो ना। तेन्ना सगळ्यांनी बेगीन जाता तितले आपली पावलां उखलून हेचो लाभ घेवचो। कारण कितें आहा ही स्कीम जी आहा पळय ही जेन्ना पयले फावट इंट्रोड्यूस केल्ली पळय आनी सांगलेल्या प्रमाणे तेन्ना ती 31 मार्च 2025 पर्यंत दवरलेली 2025 31 मार्च। तेन्ना आतां नोटिफिकेशन काल ऑर्डर येयल्या उपरांत परत 31 मार्च 2025 पर्यंत या म्हणजे जवळ जवळ 1 म्हयनो तुमकां मेळटा। तेन्ना सगळ्यांनी जाता तितले बेगीन आपलो प्रोसिजर करचो आनी ह्या स्किमीचो लाभ घेवचो। जे 50 रुपया त्या जाग्यार फक्त तुमी 1,000 रुपया भरचो आनी आपले कितें आहा ते सगळें काम आरटीओतले करून घेवचें। आतां दुसरो मुद्दो जो आहा तो मुद्दो स्क्रॅप पॉलिसीच्या संदर्भान। हांगासर गाडयो चलता त्यो स्क्रॅप करपाचो आदेश त्या हितूनच्यान काडलो। 15 वर्साच्यो गाडयो पळय ज्यो जाता पळय त्यो स्क्रॅप करपाचो आनी तो स्क्रॅप करतना गाडयो 2 नोटिफिकेशनां काडल्या। एक नोटिफिकेशन 24/8/2023 ह्या नोटिफिकेशना प्रमाणे जो कोण गाडी पळय स्क्रॅप करता कसलीय गाडी आपली पळय जो स्क्रॅप करता आनी तेजे कितें ड्यूज आहा पॅसेंजर टॅक्स आहा रोड टॅक्स आहा किंवा आनी कितें आहा सगळ्या डिपार्टमेंटा कडेन तो जर स्क्रॅप करता जाल्यार तेका तितून ते सगळे सूट टॅक्स पळय पेंडींग आहा
तेचेर सूट दिल्या तेन्ना सगळ्यांनी हेचोय लाभ घेवचो. जे आपले कितें गाडी कोण स्क्रॅप करपाक सोदता तेका टॅक्स ते कांय भरचें पडचें ना. तेन्ना तेंच्यांनी जाता तितले बेगीन आपल्यो गाडयो स्क्रॅप करपाक निर्णय घेवचो. आनी दुसरें नोटिफिकेशन जे पळय आहा सरकाराचें 18 ऑगस्टाक 2023 काडलां. हे रिगार्डींग ट्रान्सपोर्ट व्हेकल. आतां हितून ट्रान्सपोर्ट व्हेकलान कितें म्हटलां सरकारान की ट्रान्सपोर्ट व्हेकल जो कोण पळय स्क्रॅप करता, जो डिलर अपॉयंट केला स्क्रॅप करपाक, त्या डिलरा कडेन व्हरोन गाडी दिवन जो पळय कोण स्क्रॅप करता आनी स्क्रॅप केल्या उपरांत तेणी सर्टिफिकेट हाडून प्रोड्यूस करपाक जाय. जेन्ना नवी गाडी पळय तो घेता तेन्ना ती सर्टिफिकेट तेणी हाडून ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान प्रोड्यूस केल्या उपरांत सरकार तेका नवे गाडयेच्या टॅक्साचेर वर्साक जो टॅक्स भरता पळय तेचेर 15% तेका सूट दिता सरकार, वेवर दितले. आतां कमर्शियल व्हेकल आमच्यो बसी आहा तेचो जर 1 वर्साचो जर टॅक्स सोडपाचो जर प्रयत्न जालो जाल्यार 1 वर्साचो रोड टॅक्स पळय आहा हो 4,500 जाता. आनी तेचेर जर वेवर दिलो जाल्यार 1,000 रुपया 1,200 रुपया मेळटले. आनी ह्या 1,200 रुपयांक लागून आमी बस स्क्रॅप करून नवी कित्याक हाडप? तेका लागून आमी त्या नोटिफिकेशनाक ऑब्जेक्शन काडलां. आनी काल 21/2/2025 म्हणजे काल एक रिप्रेझेंटेशन सरकाराक दिला की तुमी जे नोटिफिकेशन काडलां ते आमकां मान्य ना व्हेकल स्क्रॅपेज पॉलिसीचे. आनी जर आमी नवी गाडी जर हाडटा जाल्यार आयज नवे गाडयेचो जवळ जवळ 35 लाख व्हॅल्यू जाता. आनी 35 लाख स्वताचे 5 लाख सुद्दां जर बँकेक भरले जाल्यार 30 लाख लोन काडचो पडटा. आनी हो 30 लाख भरपाक जवळ जवळ 7 वर्साचो पिरियड बँके कडेन मागचो पडटलो. तेन्ना 7 वर्सां रोड टॅक्स आनी पॅसेंजर टॅक्स आमकां माफ करचो सरकारान, ही आमी मागणी केल्या. आनी तितून सगळे रिप्रेझेंटेशन 7 पानाच्या तितून सगळे डिटेल मुद्दे घातल्या की 2012च्यान भारतीय जनता पार्टीचे गोंयान सरकार येयल्या उपरांत कशे अत्याचार जाले ट्रान्सपोर्टरांचेर. आयज पर्यंत आमची फ्युअल सबसिडी दिवंक ना, इन्शुरन्स सबसिडी दिवंक ना. ओल्ड रिप्लेसमेंट स्कीम जी आहा त्या स्किमीचेर आमचे बेनिफीट आहा पळय ते सगळे हाडून दवरला. म्हणटकीर हे सगळे मुद्दे सरकारान पयलीं चर्चा करून रिजॉल्व करचे. आनी नोटिफिकेशन पळय जे काडलां त्या नोटिफिकेशनाक 18 ऑगस्ट 2023 हे सप्रेस करून नवें नोटिफिकेशन सरकारान इश्यू करचें. आनी तितून मेन्शन करचें की बाबा पॅसेंजर टॅक्स जो आहा कमर्शियल स्टेज कॅरीज बसीचा फक्त दुसरे बसींक बी मागोवंक ना आमी. स्टेज कॅरीज बसीज ज्यो आहा तांकां 7 वर्सांक तो रोड टॅक्स पळय आहा आनी पॅसेंजर टॅक्स आहा हो सरकारान वेव करचो. आनी त्या प्रमाणे ही स्किमा आहा ती मॉडिफाय करून हेचो लाभ खंय तरी बसकारांक दिवचो. म्हाजें ब्रिफींग करून जाल्यार तुमकां कितें विचारपाचें जालें विचार. हे आतां स्क्रॅप पॉलिसी प्रायवेट व्हेकलाक ओनली प्रायवेट व्हेकलाक आहा. प्रायवेट व्हेकलाक 15% तेंच्यान डिस्कावंट दिल्लो. पूण आतां ती मातशी मॉडिफाय करून 75,000 सरकार दिवपाचो सरकाराचो प्लॅन आहा. ती एक स्कीम काढली तेंच्यांनी ती बरी ना. ती कितें 1,000 रुपया भरून ते आपले सगळे फिटनेस सर्टिफिकेट बी सगळे काडपाक आमी प्रयत्न करून घेतल्या न्ही ती करून. ते आतां पळय नोव्हेंबरान रिप्रेझेंटेशन दिल्ले ऑब्जेक्शनाचे जवळ जवळ 2-3 म्हयने हांव डेली फॉलोअप करतालो. मुख्यमंत्र्यान एक OSD अपॉयंट केल्लो. त्या OSD कडेन डेली फोन मारून म्हणजे कितें आहा सरकाराची जर इच्छा आसता सरकाराची नोटिफिकेशनां सरकाराची आतां स्मार्ट सिटीची कोर्ट ऑर्डर येयना फुडें सरकारान कोर्टान मॅटर वचना फुडें सरकारान स्टेटमेंट केलो थंयसर कितें म्हणून की आमी कितें पळय विशय पळय आहा पळय तो रोखडोच आमी रिजॉल्व करता. म्हणजे डेट दिली कोर्टान की आमी अमक्या तारखेच्यान बसी स्टार्ट करता जुलयाचे 1 तारखेच्यान. पूण थंय फास्ट इम्प्लिमेंटेशन करता. म्हणून जे पब्लीक पळय मागता सरकारा कडेन जे पब्लिकेक त्रास जाता आनी ते खंय तरी सुदारणा जावपाक ऑपरेटर किंवा आनी कोण मागता पळय थंय चाल दखल जाता. हे खंय तरी फाटल्यान लागून आतां काल हेंच्यांनी नोटिफिकेशनाची ऑर्डर काडल्या. थँक्यू.